तर निवडणूक आयोग निष्पक्षपणे काम करण्यात अपयशी असं उत्तम जानकर म्हणतायत। निवडणूक प्रक्रियेमध्ये दहशत आणि हस्तक्षेप वाढल्याचाही आरोप जानकरांनी केलाय। उत्तम जानकर यांची राज्य निवडणूक आयोगावर ही टीका आहे। भयानक चित्र या राज्यानं पाहिलं। कुणाचाही पायपोस कुणाला नाही। निवडणूक आयोगाला तर काय करावं हे समजतच नाही। अशा निवडणूक आयोगाची नेमणूक कोण करतंय? तो जोकांड्या खातोय का भेलकांडतोय हे राज्याला समजत नाही। कुणाची निवडणूक कधी थांबवतोय, कुणाची निवडणूक कधी सुरू करतोय, कुणाला काय म्हणजे काहीही त्याच्या कशाचा पायपोस नाही। आणि भयानक दहशत ती खाली हा निवडणूक आयोग कुणाच्या दहशतीखाली आहे? राज्य सरकारला आणि निवडणूक आयोगाला आव्हान आहे, लोकशाही जीवन ठेवा, अन्यथा अनर्थ अटळ। बातमी मोठी आहे। टीईटी सक्ती रद्दची मागणी करत मुंबई पुण्यात शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे। मुंबई पुण्यामध्ये शिक्षक आंदोलनात मुख्याध्यापक आणि शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाल्यात। टीईटी सक्ती रद्द करावी अशी मागणी केली जाते आणि याच मागणीसाठी शाळा बंद आंदोलन केलं जात आहे। ही दोन दृश्य आपण पाहतोय। मुंबईमध्ये शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे। टीईटी सक्ती रद्द करण्याची मागणी शिक्षकांची आहे। तर तिकडे पुण्यात देखील शिक्षकांचा राज्यव्यापी संपात सहभाग आहे। शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये निवेदन दिलं जाणार आहे अशी ही माहिती मिळते आहे। टीईटी सक्ती रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात आता शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी चांगलेच आक्रमक झालेले आहेत। मुंबई पुण्यातलं हे दृश्य आपण बघत आहोत। शाळा बंद आंदोलन करत टीईटी सक्ती आहे ती रद्द करण्याची मागणी या सगळ्या शिक्षकांकडून केली जाते। इकडे मुंबईमध्ये सगळ्या शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे, तर तिकडे पुण्यात देखील शिक्षकांचा मोठ्या संख्येने सहभाग आहे। शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये या सक्तीच्या विरोधातलं निवेदन दिलं जाणार आहे। पुण्यात देखील शिक्षकांचा मोठा सहभाग आपण पाहतोय। टीईटी सक्ती रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात शिक्षक हे आंदोलन झालेलं आहे। ही जी सक्ती आहे त्या सक्तीनं अनेक शिक्षकांच्या कामावरती गदा येऊ शकते आणि त्याच अनुषंगानं आता ही तीन दृश्य आपण पाहतोय। मुंबई, कोल्हापूर आणि पुण्यामध्ये। मुंबईमध्ये शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे, तर तिकडे कोल्हापुरातील शिक्षक देखील चांगलेच आक्रमक झालेत। पुण्यामध्ये निवेदन दिले जाणार आहे। असतील इतर संस्था चालक असतील ते देखील आज शाळा बंद करून आज आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। काय सांगाल, काय मागण्या आहेत तुमच्या? राज्यातल्या 25,000 शाळा आज संपावर आहेत, बंद आहे। शिक्षकेतर कर्मचारी इथे देवीदास पंडागळे आलेले आहेत, शिक्षक भारतीय सुभाष मोरे आलेले आहेत, संस्था चालक संघटनेचे गिरीश सामंत आलेले आहेत मुंबईतलं निवेदन द्यायला। आमचे 3-4 मागण्या आहेत। एक तर टीईटीचा मुद्दा आहे। सुप्रीम कोर्टाचा निर्णय असला तरी तुम्ही पूर्वलक्षी प्रभावाने टीईटी सक्तीची नाही करू शकत। समवर्ती सूचीतला विषय आहे शिक्षण, त्यामुळे राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करत टीईटीपासून संरक्षण दिलं पाहिजे जे कार्यरत शिक्षक आहेत त्या सर्वांना। अन्यथा हे सगळे शिक्षकच्या नोकऱ्या जाणार आहेत। जे जो टीईटी पास नाही त्याची नोकरी जाणार आहे सरळ सरळ पुढच्या 2 वर्षांमध्ये। काही लाख शिक्षक बाहेर जातील।